काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक झाली। या बैठकीत अशी माहिती येते की आमदारांना सांगण्यात आलं की मला फसवण्याचा किंवा माझ्याबरोबर फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या सर्वांची कुंडली माझ्या हातात आहे। आज स्वतःच्याच आमदारांना त्यांना अशी सांगायची वेळ आली। मला असं वाटतं स्वतःचे जे सदस्य आहेत, आमदार आहेत, यांच्यावर हा अविश्वास तर आहेच, परंतु कुंडली असणं म्हणजे काय? कुंडलीचा अर्थ असा आहे की यांचे गैरप्रकार, यांचे गैरधंदे, आणि जर फसवलं नाही तर हे गैरप्रकार, गैरधंदे, गैरव्यवसाय चालू ठेवा, असाच हा प्रकार आहे। म्हणजे माझ्यासाठी काम करा, नाही कराल तर तुमचे धंदे चालू ठेवा, जर नाही कराल तर मला वाटतं तुमची कुंडली बाहेर कळेल, ही धमकी पण आहे। आणि मला वाटतं ज्या कुंडल्या ठेवलेल्या आहे त्याला एक प्रोत्साहनाचे दोन्ही प्रकार याच्यातून दिसतात या वक्तव्यातून। आणि मला असं वाटतं की ज्यांनी जनतेचा, जनमताचा पक्षाला फसवलेला आहे त्याला 100% त्यांचे आमदार काय नाही, आमदारांनी फसवले तर जनता तर फसवणारच। काल अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते देखील केंद्रीय यंत्रणा तपासाच्या पूर्ण रडारवर आहेत। कसं मला असं वाटतं निवडणुका जिंकण्यासाठी, जनतेत भीती निर्माण करण्यासाठी या यंत्रणा आज भारतीय जनता पार्टीच्या बटीक झालेल्या आहे। ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, एक भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच या सगळ्या यंत्रणा झालेल्या आहे। मुख्यमंत्र्यांना मागे सोरेन यांना सुद्धा अशाच पद्धतीनं कारवाई झालेली, आता केजरीवालांवर कारवाई झाली। परंतु ज्या ज्या कारवाई झाल्या त्याच्यावर ईडीला काय काय कोर्टाने निर्देश दिले, मला वाटतं परवाची सदा कदम, अनिल परब यांच्या केसेसमध्ये ईडीने कोर्टाने चांगल्या पद्धतीने ईडीला फटकारलेला आहे की कशासाठी तुम्ही अटक करता, तुमच्याकडे तपास नाही, तुमच्याकडे पेपर्स नाही। आणि मला वाटतं तसाच हा एक ब्लॅकमेलिंग करण्याचा, जसं पुतीननी विरोधक संपवले तशा पद्धतीने विरोधक संपवण्याचा हा प्रकार आहे। जागा वाटपाचा तिढा दोन्ही महायुती आणि महाआघाडीला देखील संपलेला नाहीये। जागा वाटपावरून आता मनसे महायुतीमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झालेली आहे, त्यांची चर्चा देखील सुरू आहे। कसं बघायचं? मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली की सगळा कचरा जो जनतेनं नाकारलेला कचरा आहे, ज्याच्यावर 70 कोटीचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केला तो असेल, मग ज्यांना भाजपच्याच लोकांनी आरोप केला होता हा याची ईडी करा, त्याची सीबीआय करा, त्याचा इन्कम टॅक्स तपासा, ते सगळे लोक यांनी पवित्र केले। या मनसेच्या नेत्यांना सुद्धा यांनीच अशी पद्धतीनं नोटीस दिली होती। मागच्या 5 वर्षापूर्वी यांनीच लावरे तो व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रात फिरले होते। आता असा सगळी कचरापट्टी ते गोळा करतात, ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रतिक्रिया दिली, मला याच्यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देण्याची गरज नाहीये। मात्र पहिल्या चरणाचं मतदान लवकरच होणार आहे आणि त्या संदर्भातली जो फॉर्म भरायचा त्याची तारीख देखील संपत आली आहे, तरी देखील महाविकास आघाडीकडनं देखील अजून जागेचा पेच कायम आहे। काही जागांवर जसं सांगलीची सभा काल झाली मिरजमध्ये, यात उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील हे उमेदवार असेल असं स्पष्ट केलं आहे। मात्र त्याच वेळी संध्याकाळी रात्री काँग्रेसच्या नेत्यांकडून असं म्हणण्यात आलं आहे की असं एकाएकी निर्णय घेण्यात येऊ नये, त्यामुळे थोडं प्रॉब्लेमॅटिक होत आहे महाविकास। काही प्रॉब्लेमॅटिक नाही। महाविकासच्या बैठकीत सांगली शिवसेना लढणार हे सुस्पष्टपणे ठरलेलं आहे। कोल्हापूरची जागा काँग्रेस लढते, त्याच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना लढते, अतिशय सुस्पष्ट ठरलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं याच्यात गैरसमज किंवा संभ्रम होण्याची गरज नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।